म्हणून आपण जे काही थोडे करा, परंतु ते कसा, तुम्ही पावशेर दूध आणलं त्याच्यामध्ये अजिबात पाणी नसेल ना तर ते दूध आपल्याला कामी येतं. पण तुम्ही लिटरभर दूध आणलं त्याच्यामध्ये जर अर्धा लिटर पाणी असेल ते काही कामच नाही. तशी तुमची भक्ती थोडी असू द्या, परंतु ती कशी असू द्या, सात्विक भक्ती असू द्या, त्याच्यामध्ये प्रेम असावा. आणि अशा प्रेमाची भक्ती देवाला आवडते. आणि एकदा मनामधला आपला अहंकार वगैरे निघून गेला, सात्विक भक्ती निर्माण झाली की मग काय होतं की सतत त्या भगवंताबद्दल ईश्वराबद्दल बोलत राहावं असं वाटतं. काय होतं त्यावेळेस आपला विवेक जागा होतो. आणि विवेक एकदा जागा झाला की माणूस काय करतो, कायावाचा मनाने सत्संगामध्ये लागतो. आणि जो माणूस सत्संगामध्ये लागलेला आहे तो परद्रव्य परकांता याच्याविषयी मनामध्ये कधी विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही. कारण त्याला काय होतं, सर्वत्र त्याला भगवंताची प्रचिती येते. भगवंताची प्रचिती कशी येते त्याला, तर त्याला सर्वत्र तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल असं त्याच्या मनामध्ये होऊन जातं. नाही तर मग आपलं काय होतं माहितीये, रात्र गेली दिवस गेला जन्मा येऊन काय केले. खरं म्हणजे काळ आपल्याकडे वेगाने पुढे सरकत आहे. बरेचसे लोक वाढदिवस साजरा करतात. तो खरं म्हणजे वाढदिवस नसतो, तो घटलेला दिवस असतो. आपल्या आयुष्यातून गेलेला दिवस, मला सांगा किती धनद्रव्य दिल्यानंतर गेले दिवस परत येतील बरं? एक क्षण सुद्धा आपल्याला परत विकत घेता येत नाही. म्हणून जो आपल्याकडे आहे त्या क्षणाचा सदुपयोग करायचा. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी. त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असताना मनामध्ये आपल्या काय पाहिजे, आनंद, उत्साह पाहिजे, प्रेम पाहिजे. असं प्रेम ज्यावेळेस आपल्या मनामध्ये राहतं त्यावेळेस आपलं काय होतं, आपला हा देह आहे ना हा चैतन्यमय होऊन जातो. संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले कारण त्यांचा तो देह असा राहिलाच नव्हता. त्यांची काया जी आहे ना ईश्वर रूप झाली होती. आपण काही काळ तरी आपला स्वतःचा विसर पडून द्यावा. नाहीतर काय होतं, परद्रव्य आणि परकांता जर आपल्या मनामध्ये, चिंतनामध्ये, जर चित्तामध्ये राहिली ना तर आपण पापाचे वाटे करतो. पापाची वळले शरीर तदनंतर घडे पाप. एकदा शरीर त्या पापाकडे वळालं ना की पुढे पापच घडत असतं. आमचे गुरुदेव बऱ्याच वेळा सांगायचे की दारूच्या दुकानाकडे ज्याची पावलं वळल्या त्याच्या अजून पुण्य कधी घडेल गाव. दारूच्या दुकानाकडे ज्याची पावले वळल्या त्याच्याकडून पुढे पापच घडणार आहे शेवटी काही झालं तरी. म्हणून काय करावं, लोभापासून दूर राहायचं असेल तर चिंतन चांगलं पाहिजे. आपलं काय होतंय, माझं ते माझं, तुझं ते पण माझं, असं बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये विचारतात. तो खरं म्हणजे नाही आला पाहिजे. मनुष्य देह बुद्धी घेऊन जन्माला आलेला आहे, बुद्धीचा विकास केला पाहिजे. माता काय करते, बाळाला एकदा स्तन लावते, पुढे त्याला त्याच्या अमृताची गोडी लागते. तसं नामस्मरण चिंतनाचे आपल्याला काय केलं पाहिजे, हे संत आपल्याला आहे ना त्या तिथपर्यंत पोहोचवतात. संत आपल्याला तिथं नेऊन सोडतात, पुढचं सगळं आपण करायचं असतं. पाण्यामध्ये आपण एकदा पडलो की हातपाय आपल्याला घालावे लागतात ना, तसं आपण ह्या देहामध्ये आलेलो आहे जन्माला, आपले आपण सोडवून करायची आहे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. देहबुद्धी जी आहे ना ती शुद्ध ठेवली पाहिजे. भगवंताचे चिंतन नामस्मरण करताना आपण स्वतःला विसरलं पाहिजे. आणि हे एकदा सगळं आपल्यातून घडलं ना मग शेवटी आनंदच आहे ना. जसं शुद्ध सोनं कुठल्याही सोन्याकडे घेऊन जा, तो त्याचा भाव कमी करत नाही. तसं आपलं जे हा देह आहे, हा देह एकदा शुद्ध केला की मग तुम्ही तुमच्या कुठल्याही भगवंताकडे द्या. खरं म्हणजे भगवंत एकच आहे, पण काय आहे की आपले 33 कोटी देव आहेत. कुणाला राम आवडतो, कुणाला कृष्ण आवडतो, कुणाला विठ्ठल आवडतो, कुणाला देवी आवडते. भगवंतांनी सांगितलंय तुम्ही झाडाच्या कुठल्याही फांदीवरती असा, शेवटी मूळ माझंच आहे तिथे. पंढरपूरला येण्यासाठी दिंड्या आता काही कोल्हापूरहून येईल, काही सोलापूरहून येईल, काही पुण्यावरून येणार, पण शेवटी जाणार कुठे, पंढरपूरला जाणार आहे. तशी तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडत्या देवाची भक्ती करा, फक्त हेंद्री शेंद्री देऊ नको. खरं
खरं म्हणजे काय सांगितलं, आपुला तो देव एक करून घ्यावा त्याने म्हणजे सुख नाही, एकच देव करावा. ज्याचे पूर्ण अवतार आहेत राम आणि कृष्ण, खरं म्हणजे याला स्वीकारावा. नाहीतर मग बरेच कीर्तनामध्ये ऐकतो सोमवार ते रविवार प्रत्येक वारी वेगळा देव. म्हणजे काय की कुठेच काय हाती लागत नाही, तर असं व्हायला नको. एकाच देवाचं नामस्मरण चिंतन करा, त्याच्याप्रती प्रीती धरा, आदर धरा आणि त्याला आपलंसं करून घ्या. त्याला एकदा आपलंसं केलं की तुम्हाला मग इतर कुठल्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. जसं आमचे एक मित्र आहेत, वकील मित्र आहेत ते, आणि ते सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये गेला ना तर शक्यतो खरं बोलावं. तुम्ही एक खोटं बोलला की ते पचवण्यासाठी पण पुढचे अनेक तुम्हाला खोटे बोलत जावं लागतात. आणि खोटं जे आहे ना ते आपण हातोड्यासारखं असतं. डोक्याकडे वळले की पाय वळे करतात आणि पायाकडे वळले की डोके वळे पडतात. त्यामुळे एक खोटं बोललं की ते पुढे सगळं खोटं बोललं जावं लागतं आणि आपण एक रंग उघडे पडतो. भक्तीच्या बाबतीमध्ये तसं करू नये. भक्ती कशी असावी, सत्य आणि खरी असावी. समर्थांनी वेळ प्रत्येक वेळेस मनाचा उपदेश काय केला की त्याचा उगम तिथून आहे. पाप पुण्य जे काही घडतं ना ते त्याची सुरुवातच तिथून होती. प्रत्येक गोष्ट करत असताना अगोदर ते आपल्या मनामध्ये उत्पन्न होती. समोर झाडाला आंबा दिसलेला आहे, मनामध्ये इच्छा उत्पन्न होती, हा तोडावा का नाही तोडावा. सद्योग बुद्धी असेल ना तर मन म्हणतात की आपला नाहीये, आपण त्याची इच्छा सोडून द्यावी. आणि त्याच्यावरती मायेने जर ताबा मिळत असेल ना की पाय तिकडे वर घेतात आणि मग पुढे अनिष्ट प्रकार घडतात. दुसऱ्याचा झाडाचा आंबा पण तोडला, मग पुढे आपल्याला काय ह्या देहाला त्याचे दुःख भोगावं लागतात. म्हणून काय करावं, सद्विवेक बुद्धीचा नेहमी विचार करावा. आपल्या अंतरात्म्याचा आवाज घ्यावा. आपला अंतरात्मा जो आहे ना तो आपल्याला नेहमी दोन मार्ग दाखवत असतो. त्यातला खरा मार्ग कुठला आणि खोटा मार्ग कुठलाही सांगत असतं. म्हणून प्रत्येक वेळी काय करावं, अंतरात्म्याचा आवाज घ्यावा आणि जो योग्य मार्ग आहे, चांगला मार्ग आहे, चिरंतर टिकणारा आहे, त्या मार्गाने जावं. त्या मार्गावरती कदाचित थोडंसं दुःख असेल परंतु ते दुःख सहन करावं. दुःखाची दरी ओढल्याशिवाय सुखाची हिरवळ येत नाही. पायी चालत पंढरपूरला गेल्यानंतर त्या कळसाचं एकदा दर्शन झालं की तुमचा सीन भाग जातो. तसं काय करावं, उत्तम प्रकारे भक्ती करावी, अंतःकरण शुद्ध ठेवावं. आणि शुद्ध अंतःकरण काय असतं नेहमी, हे साजूक तुपासारखं असतं, निर्भेसळ तुपासारखं असतं. जर तुमच्या दुधामध्ये जर भेसळ असेल तर ते निघणारं जे तूप आहे सार ते सुद्धा कसं असेल, भेसळयुक्त असेल. म्हणून काय करावं, आपली जी भक्ती श्रद्धा जी आहे ना ती नितांत श्रद्धेची असावी. मज पामर आहे काय थोर खरं म्हणजे तुमच्या विद्वानांच्या समोर बोलण्यासाठी मला खूप प्रत्येक वेळी संकोच वाटतो. आपण खूप ज्ञानी आहात, तुम्ही महेशाची मूर्ती, आणि तुमच्या समोर मी चिंतन मांडण्यास मला प्रत्येक वेळेस संकोच वाटतो. काय आहे की पंढरपूरला जायचा मार्ग सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी 10, 20, 25 वर्ष वाऱ्या केल्या त्यांना मी सांगितलं की पंढरपूरला तुम्ही या मार्गाने जा, तर ते योग्य वाटणार नाही. फक्त काय की त्यातले थोडेफार खाचखळगे असेल तर तेवढे आपण सांगावं, बाकी त्यांना सगळ्यांना सगळा मार्ग माहिती आहे. आजच्या चिंतनामध्ये आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर.